प्रोजेक्शन ऑफ पॉईंट शिकवायला रवा ती काय झालं ती लाईव्ह येऊ दिना गेलेत ते आपल्याला 50 सबस्क्रायबर करा म्हणालेत आधी. इथं शिका व्हिडिओमध्ये. आता तुम्ही डाऊट कॉल करून विचारा डाऊट. ती असले प्रश्न येत असतात नीट बघा ती कसं लिहिलंय ती 20 mm अबव HP इन फ्रंट VP असले येत असतात. ही एकदा बघा स्क्रीनशॉट काढून. त्या मेंग्या आतुल्या गोविंद्यामुळे झाले ही लिहा लागलं. भडव्यांना PDF टाकली नाही मला. इकडे लक्ष द्या आता. ही इन फ्रंट ऑफ VP बिहाइंड VP अबव HP काय असते तुम्हाला सांगतो. ही अशी आडवी लाईन जी असती, कुठं गेली लाईन, अरे अशी आडवी लाईन जी असती हिला HP म्हणतात. आणि जी अशी उभी असती हिला म्हणायचं VP. ह्या HPच्या वरी ह्याला म्हणायचं अबव HP. HPच्या खाली म्हणजे बिलो HP. VPच्या पुढी म्हणजे इन फ्रंट ऑफ VP. मागे म्हणजे बिहाइंड VP. हे 4 इंग्रजीचे शब्द लक्षात ठेवायचे. ह्याला म्हणतात पहिला क्वाड्रंट, ही दुसरा, ही तिसरा आणि ही चौथा. ही 4 क्वाड्रंट असतात असे. ही अबव HP, ही बिलो, ही इन फ्रंट आणि ही बिहाइंड. कळालं का बघा ही. आता ह्या प्रश्नात जसं दिलेलं आहे ह्याच्यात असा प्रश्न येतोय बघा. ह्याच्यात काय म्हणलंय 20 mm अबव HP आणि 30 mm इन फ्रंट ऑफ VP. म्हणजे बघा अबव HP, ही अबव HP आणि इन फ्रंट ऑफ VP म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉईंट लाय करतंय. असं सापडायचा क्वाड्रंट पहिला. त्याला बी तसंच. ह्याला बघा बिलो HP म्हणजे HPच्या खाली असा. आणि बिहाइंड VP म्हणजे VPच्या इकडे, HPच्या खाली, हे HPच्या खाली आणि VPच्या मागं म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉईंट लाय करतंय. ही क्वाड्रंट असा फाइंड करायचा आणि काहीच करायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जी डिस्टन्स VPला दिलेलं असतंय ती HPत लावायचं आणि जी HPत दिलेलं असतंय ती VPत लावायचं. एकूणमेकाचं स्वतःला द्यायचं नाही, एकूणमेकाचं घ्यायचं. आता लक्ष द्या. ही 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत समजण्यासारख्या. आणि अजून एक तिसरी गोष्ट मेन म्हणजे ही ह्याच्यावर सांगतो, पांढऱ्या कागदावर जरा. ही एक लक्षात ठेवा की फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, चौथ्याला जागा, VP वर HP खाली. काय VP वर HP खाली एवढंच लक्षात ठेवायचं फर्स्ट क्वाड्रंटसाठी. बाकी पुन्हा आपोआप हे करत राहायचं. काय करायचं, दुसऱ्या ह्याच्यात HP वर घ्यायचा. HP आहे ना, ह्याला वर टाकायचं VP HP. तिसऱ्यात काय करायचं, पहिल्याचं उलटं करायचं, HP वर VP खाली. आणि चौथ्यात दोन्ही बी खाली घालायची खोप्यात इकडं VP आणि HP. ही तर डायग्राम लक्षात ठेवली की सगळेच क्वेश्चन होतात बघा. आता ही 1 आणि 3 नंबर काय लिहिलंय ती कळाला असं. क्वाड्रंट कसा हुडकायचा हे खूप हवं. आता ती तुमचं तुम्ही हुडकायचा. आणि ही एक गोष्ट. ह्याच्यानंतर काय, HPचं डिस्टन्स VPला द्यायचं, VPचं HPला द्यायचं. हे दिसलंय ना. हां, तर आता क्वेश्चन सॉल्व कसा करायचा तुम्हाला सांगतो. ही अशी लाईन मारायची एक अशी. ह्याला म्हणायचं रेफरन्स लाईन. ही पुन्हा काय लिहिलं म्हणचाल, रेफरन्स लाईन आहे ही. रेफरन्स लाईन ही काय दिली समजून घ्या. पहिला प्रश्न काय आहे, 20 mm अबव HP आणि 30 mm इन फ्रंट ऑफ VP. कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करतंय. क्वाड्रंट काढायचं आधीच शिकिलंय बघा आत्ता 1 मिनिट आधी. विसरत असलं बदाम खाऊन बसायचं 2. इकडं बघा फर्स्ट क्वाड्रंटसाठी VP कुठं आहे, वर आहे. HP कुठं आहे, खाली आहे. ठीक आहे. HPला अंतर किती दिलंय 20. VPला किती दिलंय 30. VPचं डिस्टन्स कुणाला द्यायचं, HPला द्यायचं. आणि HPचं कुणाला द्यायचं, VPला द्यायचं. अरे रेकॉर्ड व्हायलंय का. त्या पहिल्या क्वेश्चनमध्ये काय आहे बघा आता. 20 mm अबव HP 30 mm इन फ्रंट ऑफ VP.
ह्याचा क्वाड्रंट नंबर 1 इथं बघायचं. ह्या चार्टमध्ये क्वाड्रंट नंबर 1 म्हणजे VP कुठं वर, HP कुठं खाली. HP च्या पुढं किती डिस्टन्स दिलंय रे बाबा? 20 दिलंय. ती 20 कशात टाकायचं? VPत टाकायचं. का तर हे लक्षात ठेवायचा रूल. ही प्रोजेक्शन ऑफ पॉईंटसाठी ही इथं पॉईंट ठेवायचा 20. ठीक आहे. VPला किती दिलंय? 30 दिलंय. तर खाली ह्याच्या 30 ठेवायचा इथं HP मध्ये असं 30. कळाला का डिस्टन्स कसं ठेवायचं ती? अरे दिसना गेलंय बाबा. हां आता क्लिअर. आता हे पॉईंट ए देतील समजा, पॉईंट ए. तर ह्याला काय म्हणायचं? इथं ए डॅश VPत लिहायचा, ए लिहायचा HP मध्ये, VPला डॅश लावायचा, HPला साधं लिहायचं. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. कॅमेरा जरा चांगला नाही आपला, ॲडजस्ट करा जरा.